थांबायचं जरा, आजूबाजूला स्वतःमध्ये काय काय चालू आहे त्याचा आढावा घ्यायचा. गरजेचं आहे ते. गरजेचं का असं विचाराल तर त्याला बरीच कारणं आहेत आणि स्वतः थांबून शांत झाल्याशिवाय ती इतरांनी सांगितलेली कारणं पटणार देखील नाहीत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे, विश्रांती घ्यायचं आपण सगळेच विसरतो आणि आपण थकलोय हे आपल्याच लक्षात येत नाही. क्षणभर विश्रांतीची गरज प्रत्येकालाच पडते. सगळ्या मशीन्सना चार्जिंग हवं आहे. मग आपण तर चालती फिरती माणसं आहोत. आपल्याला स्वतःला चार्ज करायला नको का सतत पळतच राहायचं आहे? पॉज बटन दाबायला शिकायला हवं. जर आपण थांबलोच नाही, सतत पळत राहिलो, काम करीत राहिलो, तर स्वतःमध्ये असलेली शांतता आणि आजूबाजूची सुंदरता कशी अनुभवणार? काही गोष्टी मुद्दाम जाणीवपूर्वक करायच्या असतात. त्यातलीच गोष्ट म्हणजे विश्रांती. आता विश्रांती म्हणजे नुसतंच झोपायचं आणि लोळायचं का? तर नाही. अर्थातच त्याची खूपच गरज असेल तर आपण निवांत झोपू आणि लोळूही शकतो. पण त्याचसोबत कोणत्या वेळी आपल्याला कोणत्या विश्रांतीची गरज आहे ह्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. कधीकधी आपल्याला मानसिक विश्रांतीची गरज असते, कधीकधी आपल्याला शारीरिक विश्रांतीची गरज असते. मग हे ओळखता कसं येणार? जर आपण स्वतःला ओळखलेलं असेल तर आपल्याला कोणत्या पद्धतीची विश्रांती आत्ता सध्या हवी आहे हे ओळखणं काहीच कठीण नाही आहे. कधीकधी शांत बसून राहायचं, पक्ष्यांची गाणी ऐकायची, सूर्यास्त पाहायचा, सूर्योदय पाहायचा, रंगांच्या छटा अनुभवायच्या. कधी दीर्घ श्वसनासोबत मनामध्ये पाहायचं, डोकावून बघायचं, काय दिसतंय, काय चाललंय, कशाची गरज आहे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार करायचा, सगळं अनुभवायचं. त्याची सुद्धा गरज आहे. त्याशिवाय कळणार कसं की आपल्याला पुढे काय करायचं आहे? शरीराला ताणायचं, बघायचं किती ताण आपण सहन करू शकतो. मग आणखी ताण सहन करण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपोआपच कळेल. मी कुठेतरी वाचलं होतं, ध्यानधारणेमुळे चिंता, भीती, राग या सगळ्याचा स्वीकार करण्यास मदत होते. ते अतिशय उपयुक्त आहे. भरून काढण्याची जी आपली नैसर्गिक क्षमता आहे ना, त्या क्षमतेला आपण त्यानंतर कार्य देऊ शकतो. जोवर आयुष्य आहे तोपर्यंत राग, काळजी, चिंता या सगळ्या गोष्टी होतच राहणार. ते भावच आहेत आपले, ते आपल्याला सोडून कुठेही जाणार नाहीत. पण त्यावरती आपण कंट्रोल नक्कीच मिळवू शकतो. आणि ह्या भावनांवरती जर कंट्रोल मिळवायचा असेल तर 100% विश्रांतीची गरज आहे. प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला खरंच विश्रांतीची गरज आहे. आपण जर थकलेल्या मनाने, थकलेल्या शरीराने एखादं काम करायला गेलो तर 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणारं काम करायला आपल्याला 1 ते 2 तास लागणार. अर्थातच वेळसुद्धा इथे वाया चाललाय ना. 1 ते 1.5 तासामध्ये आपण अशी किती कामं करू शकू? त्यामुळे 10 मिनिटं स्वतःसाठी द्यायला, किंवा मी तर म्हणेन दिवसातला 1 तास स्वतःसाठी द्यायला, विश्रांती घ्यायला काहीच हरकत नाही आहे. कधीकधी आपण मानसिकदृष्ट्या सुद्धा खूप थकलेलो असतो आणि त्याचा परिणाम आपल्या नात्यांवर सुद्धा व्हायला लागतो. जर आपलं मन थकलेलं असेल तर आपण समोरच्या व्यक्तीला, आपल्या नात्याला, मग ते नातं कोणतंही असू देत, त्याला आपण समजून घेऊ शकणार नाही आहोत. कारण आपल्याला आधी स्वतःला समजून घ्यायची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे, समोरचा व्यक्ती काय करतोय, काय सांगतोय, काय बोलतोय ह्याचे आपण वेगवेगळे अर्थ घ्यायला लागतो आणि आपणच गोष्टी ठरवायला लागतो आणि त्यामुळे नाती बिघडतात. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी वेगळं सांगायचं असतं किंवा आपलं नातं काहीतरी वेगळं असतं, पण आपल्यामध्ये तेवढी ताकद नसते. आपणच इतके थकलेलो असतो की आपण समजून काहीतरी वेगळंच घेतो आणि अशामुळे आपण बरीच नाती गमावतो सुद्धा. मग ते मैत्रीचं नातं असू देत, आई मुलीचं नातं असू देत, नवरा बायकोचं असू देत, सासू सुनेचं असू देत, कोणतंही नातं असू देत. आपण नुसतं आयुष्यामध्ये मिळवतच राहिलोय. मग तो पैसा असेल, नाती असेल, माणसं असेल, काहीही असेल. पण शांत बसून याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली आहे का? सगळ्यात लहानातल्या लहान गोष्टीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत ज्या काही आपण मिळवल्यात त्यासाठी आपण कृतज्ञ आहोत का? आपण थांबलो आहे का? त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली आहे का? मग ती करायला नको? कृतज्ञता व्यक्त करणे ही सुद्धा एक विश्रांतीच आहे ना. त्यामध्ये आपण आयुष्यामध्ये काय काय मिळवलं आहे हे आपल्याला आणखी जास्त समजतं. कारण त्या अर्ध्या 1 तासामध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करतोय तर आपण हा विचार करत असतो की आपण काय काय मिळवलं आहे, आपल्याकडे काय काय आहे. तसं आपण इतर वेळेला नाही करत.
इतर वेळेला आपण काय म्हणत असतो की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे. माणसाचा स्वभावच आहे तो. माणसाला सर्वात आधी त्याच्याकडे काय नाही आहे तेच दिसतं. पण जर आपण कृतज्ञतेचा सराव केला तर सर्वात आधी आपल्याला काय आहे हे दिसू लागेल. आणि अगदी लहान लहान गोष्टीमधून आपण काय घेतोय हे सुद्धा दिसू लागेल. त्याची जाणीव होत राहील. आणि कृतज्ञतेच्या सरावामुळे सुद्धा विश्रांती मिळते. का माहिती आहे? कारण त्यावेळेला आपण फक्त आणि फक्त आपल्याकडे काय आहे ह्याकडे लक्ष केंद्रित करत असतो. हे मिळवायचंय, ते हवंय, ते करायचं राहिलंय, हे असं केलं पाहिजे, या सगळ्यापासून आपण दूर जातो. आणि माझ्याकडे काय काय आहे याचा आपण जेव्हा विचार करू लागतो ना, तेव्हा आपल्यावरचा तणाव आपोआपच नाहीसा व्हायला लागतो. तर विचार करा, रोज आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 10 मिनिटं दिली तर आपला तणाव किती नाहीसा होईल. आणि आपल्याकडे काय काय आहे याचं समाधान आपलं वाढत जाईल. जसजसं समाधान वाढेल तसा थकवा नाहीसा होत जाईल. त्यामुळे आपल्याला ना काय मिळवायचं आहे ह्यापेक्षा काय आहे ह्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. स्वतःला शांत करायचं आहे. स्वतःला शांत करण्यासाठी काय करावं लागेल? विश्रांती घ्यावी लागेल. मग सांगा, तुम्ही कधीपासून स्वतःला विश्रांती द्यायला सुरुवात करताय? कशी सुरुवात करताय? स्वतःला विश्रांती देणार म्हणजे तुम्ही काय काय करणार आहात? नक्की सुरुवात करणार आहात की नाही हे सगळं मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि मी तर तुम्हाला म्हणते की लवकरात लवकर स्वतःला विश्रांती द्यायला सुरुवात करा. आयुष्य एकदाच मिळालंय, त्याचा सर्वांगीण दृष्टिकोनातून आपल्याला आनंद घ्यायचा आहे. सगळं करून बघायचं आहे. बाकी तर सगळं आपण करतच आहोत, पण थोडंसं मनामध्ये डोकावून पाहूयात. थकलेल्या मनाला फ्रेश करूयात, विश्रांती देऊयात आणि स्वतःमध्ये आजूबाजूला काय चाललंय त्याचा आढावा घेऊयात. काय पटतंय ना? पटलं असेल तर पटपट कमेंट्समध्ये लिहून कळवा. लवकरच अशाच एका नवीन छानशा विषयासोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.